उल्हासनगरमधील एका खासगी बालवाडीत एका 3 वर्षाच्या बालकाच्या कानशिलात एका महिला शिक्षिकेने लगावल्यानंतर त्या ठिकाणी वातावरण चांगलेच तापले होते। असं असताना सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बालवाडीवर धडक दिली। प्रशासनाला जाब विचारल्यानंतर काही वेळातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या खासगी बालवाडीची तोडफोड करायला सुरुवात केली। बालकाला केलेल्या मारहाण प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होऊन सर्व बालवाड्यांमध्ये काही नियमांची पूर्तता करण्याची मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली। काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील एका 3 वर्षाच्या मुलाला खासगी बालवाडीत मारल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणाची एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल झाली आणि त्यानंतर उल्हासनगरमध्ये संतप्त वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं। ही चित्रफित प्रसारित झाल्यानंतर त्या महिला शिक्षिकेविरुद्ध उल्हासनगर शहरात संतापाची लाट पसरली आणि त्यानंतर उल्हासनगरमध्ये शालेय बालकांच्या सुरक्षेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं। या प्रकरणी संबंधित महिला शिक्षिकेवरती कठोर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवरती ही धडक दिल्याचं पाहायला मिळालं। ज्या लहान मुलाला एक्सलेंट प्ले ग्रुपमध्ये मारहाण झाली त्याचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केला पाहिजे। मुळामध्ये दोन वर्षापासून 5 वर्षाचा मुलगा जो स्वतःचं नाव सांगू शकत नाही त्याला मारहाण होते आणि ओनर स्वतः गुन्हा कबूल करतो की हा व्हिडिओ व्हायरल झाला की मी एका टीचरला कामावरनं काढणार होतो म्हणून त्या टीचरने हा व्हिडिओ काढला। याचा अर्थ त्या प्ले ग्रुपमध्ये काय काय घडत असणार याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही। आणि अशा अमानुषपणामध्ये एका मिनिटामध्ये 4 कानाखाली मारल्या तर आता आणि त्याचं म्हणणं असं आहे ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी CCTV फुटेज नाही आहे। मग आमचं म्हणणं असं होतं की तो प्रेमाइसेस तू विद्यार्थ्यांना मारण्यासाठी ठेवला आहे का? तर या संपूर्ण चूक जी आहे ती प्ले ग्रुपच्या ओनरची आहे आणि आमची मागणी अशी होती की त्या ओनरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्याशी जे संबंधित आहे त्या सगळ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे। काल जो विषय घडला होता म्हणजे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलाला ज्या शिक्षकांनी मारलं त्या टेक्निकल देशमुख साहेब तुमच्याशी बोललेत, पण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांतर्फे तुम्हाला मी एवढंच सांगतो कुठल्याही शाळेमध्ये किंवा असे प्ले ग्रुपमध्ये हा जर अशा प्रकारचं घडणार असेल विद्यार्थ्यांना मारणार तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांना हे खपून घेणार नाही। हे क्लासेस किंवा ते स्कूल आम्ही ते बंद करून टाकू। आपण जे मागणी केली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मागणी अशी केली की जे शिक्षकांनी झालं पण त्यांचे जे ओनर आहेत जे शिक्षक ज्यांच्याकडे कामाला होते त्या ओनरवर आधी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही प्रथम मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर प्रत्येक जे प्ले ग्रुप असतील किंवा स्कूल असतील तिथे CCTV फुटेज CCTV लागले गेले पाहिजे आहेत आणि त्याच्यानंतर जे शिक्षक तिथं आपल्याला शिकवतात त्यांची आधी मानसिक जी चाचणी तपासणी झाली पाहिजे। अशा शिक्षकांना इथं जॉब द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे।